त्यानंतर आपल्या समोर येते बीन टोपीची टोपीवाली अँकर ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. आई भाऊ साठी परी मन खंतावत. विसरली का ग भादव्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखाला ग मन वाचवलं. आले भरून डोळे पुन्हा गळ्याने दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. माहेरी जा सुवासाची कर बरसात. खूप मस्त गायलीस. थँक्यू. टोपी आणि गाणं आणि टोपी शिवाय गाणं कसं झालं आपण आपल्या परीक्षकांना विचारूया. ऐश्वर्या टोपी घालत जाग. नाही छान झालं गाणं. कधी कधी अजूनही तुझी ना टेंडन्सी कधी कधी थोडीशी फ्लॅट सुरांची लागते अजूनही. ती अवॉइड करू शकतेस पण कधी कधी तुझे सूर इतके सुंदर लागतात माझे डोळे बंद होतात अक्षरशः. तर तसे सूर छान लागले पाहिजेत प्रत्येक वेळेस असा प्रयत्न आपण केला पाहिजे. ऐश्वर्या खूप खूप छान झालं गाणं. मला खूप आवडलं आणि मला असं वाटलं तू खूप ते समजून गायलीस गाणं. छान एक्सप्रेशन्स होती आणि थोडंसं स्वप्नील दादा म्हणाल तसं काही काही ठिकाणी थोडेसे सूर न कमी लागले पण तेवढं थोडंसं लक्ष दे. या दोन्ही चाली याच्या आधीचं जे गाणं झालं आणि आता हे गाणं झालं हे कमलाकर भागवतांच्या चाली होत्या. अतिशय सुबोध आणि प्रासादिक अशा चाली त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांचं नुकतंच आत्ता निधन झालं आणि येत्या 20 तारखेला त्यांचा जन्मदिवस आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी एवढं त्यांचं मोठं योगदान होतं तर त्यांच्या कलेसाठी आपण एक त्यांना जोरदार दाद देऊया. टोपीवाली अँकर मागच्या वेळेला तू डेंजर झोन मध्ये होतीस. आता पाहूयात हिरवा लाईट पडतोय का रेड लाईट. लाईट प्लीज. ऐश्वर्या तू सेफ झोन मध्ये आहेस. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स.